नमस्कार, मी निर्मिता मोरे. माझ्या संस्कृती आणि भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत वपू काळे यांच्या कथासंग्रहातील मला भावलेले विचार. 1997 साली प्रकाशित झालेल्या महोत्सव या वपू काळे यांच्या कथासंग्रहातील मला आवडलेले विचार आज आपण ऐकणार आहोत, वाचणार आहोत, समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. कथेचं नाव महोत्सव. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन. जीवनाचा महोत्सव करा. किती सुंदर विचार आहे हा. खरंच असंच जगता आलं पाहिजे. एका क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. आवडली नाही तर. पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे. खरं आहे की नाही? आयुष्य खूप साधं असतं, कधीकधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक स्वर देऊन पाठवला आहे. अंतर्मनातल्या वीणेवर तो स्वर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं म्हणजे तो सूर ऐकू येतो. तो सूर ऐकू आला म्हणजे जीवन महोत्सवासारखंच होतं. बरोबर? एका माणसाच्या समस्येवर दुसऱ्या माणसाजवळ उत्तरच नसतं, कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोहोचू शकत नाही. तो स्वतःच्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही. समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खुश होतो. असं घडतं की नाही आपल्याबरोबर पण? व्यवसायासाठी पार्टनरशिप करता येते, पण घर गाठल्यावर कोणत्याही व्यक्तीला प्रथम घरच हवं असतं. भूक, झोप, शरीरधर्म सगळं रुटीन असतं, पण जिव्हाळ्याचा स्पर्श झाला गंमत म्हणून शब्द वापरतो, रुटीनचं प्रोटीन होतं. खरं आहे ना? होतं की नाही प्रोटीन? स्वतःच्या मालकीचे चोरले न जाणारे खूप क्षण असतात. दुसऱ्याकडे एखादा क्षण मागितला की आपण भिकारी झालो, स्वतःचं सम्राटपण विसरलो असं समजायचं. हे तर मला खूप पटतं. कथासंग्रहातील आणि या कथेतील मला आवडलेला सगळ्यात जवळचा विचार म्हणजे जो आत्ता मी सांगणार आहे. जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं, कारण प्रेमात आणि मरणात स्व उरत नाही. हे झाले मला आवडलेले महोत्सव या कथेतील वपू काळे यांचे विचार. तुम्हाला यातला कोणता विचार आवडला तो कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण यामुळेच पुढचा व्हिडिओ बनवायला मला एक नवीन ऊर्जा मिळते. मनापासून धन्यवाद.